आम्ही पळत असताना आपल्या हृदयाचा वेगवान का होतो? एका दुपारी पार्कच्या सभोवताल धावल्यानंतर च्या लक्षात आले की त्याचे हृदय वेगाने धडधडत आहे आणि आश्चर्यचकित झाले. लुना, मी पळत असताना माझे हृदय वेगवान का होते? जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हृदय कसे अधिक मेहनत करते हे ल्युनाने स्पष्ट केले. जेव्हा आपण धावता तेव्हा आपल्या शरीराला अधिक ऊर्जा आवश्यक असते, म्हणून ऑक्सिजन वितरित करण्यासाठी आपले हृदय रक्त वेगवान करते. आम्ही पळत असताना हृदयाने वेगवान का मारला पाहिजे याची उत्सुकता मॅक्सला होती. पण जेव्हा आपण धावतो तेव्हा हृदयाने वेगवान का मारण्याची आवश्यकता असते? जेव्हा आपण धावता तेव्हा आपल्या स्नायूंना पुढे जाण्यासाठी अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणून आपले हृदय त्यांच्याकडे आणण्यासाठी वेगवान कार्य करते. लुना यांनी स्पष्ट केले की जेव्हा आपण धावतो तेव्हा आपल्या स्नायूंना ऊर्जा देण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आपल्या शरीराला ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि जेव्हा आपण धावता तेव्हा आपण अधिक ऊर्जा वापरता. मॅक्सला कळले की जेव्हा आपण आपल्या शरीरात अधिक ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावतो तेव्हा आपण वेगवान श्वास घेतो. तर म्हणूनच मी पळत असताना वेगवान श्वास घेतो. होय. आपले फुफ्फुस अधिक ऑक्सिजन आणण्यासाठी कठोर परिश्रम करतात जेणेकरून आपले हृदय ते आपल्या स्नायूंना वितरित करू शकेल. लुना यांनी स्पष्ट केले की जेव्हा आपण धावतो तेव्हा हृदय आणि स्नायू एकत्र काम करतात. आपले हृदय आणि स्नायू एका संघासारखे आहे. आपण धावत असताना आपल्याला हलवून ठेवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. मॅक्सने लुनाला विचारले की धावणे आणि व्यायाम हृदयासाठी चांगले आहे का? धावणे माझे हृदय अधिक मजबूत करते. होय. धावणे आणि व्यायामामुळे आपले हृदय अधिक मजबूत आणि निरोगी बनण्यास मदत होते. ल्युनाने मॅक्सची आठवण करून दिली की व्यायाम चांगला असताना विश्रांती घेणे आणि हृदय पुन्हा सावरणे देखील महत्त्वाचे आहे. धावल्यानंतर विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे आणि आपले हृदय कमी